नमस्कार, माय पुणे सिटी चॅनलमध्ये आपले स्वागत। मी विवेक इनामदार। आज आपण पाहणार आहोत भोसरीतील पैलवानाची हॅट्रिक, अर्थातच महेश लांडगे यांनी विरोधकांना दाखवले आसमान। भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार पैलवान महेश लांडगे यांनी हॅट्रिक साधत तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला आहे। महेश लांडगे यांच्या समोर यावेळी महाविकास आघाडीच्या अजित गव्हाणे यांचे तगडे आव्हान होते। भोसरीत तुतारीच वाजणार अशी जोरदार चर्चा असताना पैलवान महेश लांडगे यांनी राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत निवडणुकीच्या मैदानात विरोधकांना चारी मुंड्या चित करत मैदान मारले। पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघातील सर्वात चुरशीची लढत म्हणून भोसरीकडे पाहिले जात होते। कधी काळी सहकारी असलेल्या भोसरीतील अनेक माजी नगरसेवकांनी यावेळी महेश दादांची साथ सोडली होती। केवळ साथ सोडलीच नाही तर ते विरोधकांना जाऊन मिळाले आणि महेश दादांवर एकाधिकारशाही, हुकुमशाहीचे आरोप चढवले। अशा परिस्थितीतही उरलेल्या कार्यकर्त्यांची मोड बांधून महेश लांडगे निवडणुकीला सामोरे गेले आणि अक्षरशः विजयश्री खेचून आणली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असणाऱ्या अजित गव्हाणे यांनी महायुतीच्या जागा वाटपात आपल्याला संधी मिळणार नाही हे हेरून निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला। त्यांच्या पाठीशी भोसरीचे पहिले आमदार व ज्येष्ठ नेते विलास लांडे यांची साथ व मार्गदर्शन होते। अजित गव्हाणे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात गाठीभेटींचा सपाटा लावला। संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी जबरदस्त वातावरण निर्मिती केली। अजित गव्हाणे यांना गावोगाव मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेऊन ते महेश लांडगे यांना चांगली कडवी झुंज देतील असे सर्वांनाच वाटू लागले। भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे व माजी नगरसेवक रवी लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक होते। भाजपमध्ये सन्मानजनक वागणूक मिळत नाही असा आरोप करत त्यांनी भाजपचा राजीनामा दिला। पुढे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल असे गणित मांडून त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला। शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे यांनी देखील माघार घेत रवी लांडगे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला। शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील रवी लांडगे यांच्या पाठीशी होते। मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात शिवसेना नेत्यांना यश आले नाही। त्यामुळे रवी लांडगे यांच्या मनसुब्यांवर पाणी पडले। तरीही रवी लांडगे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र ऐनवेळी माघार घेत त्यांनी अजित गव्हाणे यांना पाठिंबा दिला। महाविकास आघाडीच्या सोशल टीमने महेश लांडगे यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। व्हिडिओ व सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अगदी वैयक्तिक आरोप महेश लांडगे यांच्यावर करण्यात आले। महेश लांडगे यांच्या टीमकडून पॉडकास्टच्या माध्यमातून जशास तसे उत्तर देण्यात आले। देशात धार्मिक व जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे। सत्ताधारी व विरोधकांकडून त्याचं भांडवल केलं जात आहे। भोसरीतही प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन महेश लांडगे मतदारांना सामोरे गेले। त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व योगी आदित्यनाथ यांच्या सभांनी भोसरीतील वातावरण फिरवून टाकले। योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाचा महेश लांडगे यांना मोठा फायदा झाला। त्याचबरोबर हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण होण्यास मोठा हातभार लागला। या निवडणुकीत प्रचारादरम्यान भावनिक मुद्द्याला हात घालत रेड झोनचा प्रश्न महेश लांडगे यांनी सोडवत आणला आहे आणि आता तो नक्की सुटेल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले। रेड झोन आणि निळ्या पुररेषेतील बांधकामांचा प्रश्न सोडवण्याबाबत फडणवीस यांनी ग्वाही दिल्यामुळे त्याचा फायदा महेश लांडगे यांना निवडणुकीत झाला। महेश लांडगे यांनी हॅट्रिक पूर्ण केल्यामुळे आता भोसरीकरांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत। दुसऱ्या टर्म मध्ये हुलकावणी दिलेलं मंत्रिपद यावेळी नक्की मिळेल अशी खात्री
महेश दादा व त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. तसं झालं तर पिंपरी चिंचवड शहराला प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तो इतरांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.